जननायिका अखंड भारतासाठी प्रत्यक्ष संघर्ष करून आपल्या सभोवतालच्या जनसमुदायाला लढण्याची प्रेरणा देणाऱ्या अपरिचित वीरांगणांना शतशः वंदन। जननायिका अमर बलिदानी वीरांगना राणीमा गायदिन्ल्यू यांचा जन्म 26 जानेवारी 1915 मध्ये मणिपूर येथे झाला। राणीमा गायदिन्ल्यू या नागालँडच्या आध्यात्मिक आणि राजकीय नेत्या होत्या, ज्यांनी नागालँडमध्ये ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीचं नेतृत्व केलं। समाजसेवेच्या क्षेत्रात भारत सरकारने 1982 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं। राणी गायदिन्ल्यूच्या शौर्य आणि पराक्रमामुळे तिला नागालँडची राणी लक्ष्मीबाई म्हणत। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी 4000 नागा सैनिकांचं नेतृत्व केलं आणि आपल्या गनिमी हल्ल्याने ब्रिटिश सैन्याला सळो की पळो करून सोडलं। 17 एप्रिल 1932 रोजी मात्र अचानक झालेल्या हल्ल्यात त्या पकडल्या गेल्या आणि त्यांना 14 वर्षे तुरुंगात राहावं लागलं। 1946 मध्ये कारावासातून त्या मुक्त झाल्या आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी नागा संस्कृतीच्या संरक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलं। अशा या अमर हुतात्मा राणीमा गायदिन्ल्यू यांना शतशः प्रणाम। संघर्ष से विजय तक आदि शक्ति की कृपा है, सदा से आदि शक्ति प्रत्यक्ष रूप में नारी शक्ति ही है, जो सदा वंदनीय है। हमारी परंपरा नारी वंदना।